राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी आर आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, यापूर्वी मी तुम्हाला हा संदेश दिला होता की आपल्याकडे थंडीचं प्रमाण कसं आणि केव्हा किती राहणार आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला मागील व्हिडिओ बऱ्याचशा लोकांनी बघितलेला नाही, तरी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तो व्हिडिओ आहे, तो पाहू शकता. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आज 1 जानेवारी 2026 आणि ह्या 1 जानेवारी 2026 हे 26 जे इसवी सन आहे, ते शेतकऱ्यांसाठी हे कसं राहणार आहे याबद्दल थोडीशी मी अल्पशी माहिती देणार आहे. आणि तत्पूर्वी ही जी थंडी आहे या थंडीबद्दल थोडीशी माहिती देतो. कारण आपल्याकडे मी मागील संदेशमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ही थंडी 17 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. तसंच दिवसा तापमानामध्ये थोडीशी वाढ हळूहळू होत राहील, परंतु हवेमध्ये गारवा जो आहे तो गारवा आपल्याला अनुभवास कायमस्वरूपी 17 फेब्रुवारी पर्यंत अनुभवास मिळणार आहे. त्यानंतर मात्र थोडे तापमानामध्ये किंचितशी वाढ होत उष्णता वाढायला लागेल. हा, तर 2026 मध्ये पावसाळा कसा राहील हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याबद्दलच मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण आत्ताच 2026चा एवढा 100% असा ॲक्युरेट अंदाजा बांधणं जरा कठीण असतं. परंतु मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पावसाळा कमी राहणार आहे. हो, कमी याचा अर्थ असा नाहीये की फारच कमी, परंतु यावर्षी सर्वसाधारण हा पाऊस राहील. जसं की मागील वर्षी हवामान अंदाज जे काही वर्तवला गेला होता तो 105-106% पर्यंत होता. परंतु यावर्षी तो जो काही अंदाज आहे तो यावर्षी 96, 94 ते 96% पर्यंत आपल्याकडे हा पावसाळा राहणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण पाऊस राहील. मागच्या वर्षी फार भयंकर असा पाऊस पडला आणि फार नुकसानकारक ठरलं. पिकांचं उत्पादनात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे घट झालेली आहे. तसं शेतकरी जरासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. पाऊस पडला परंतु तो पाऊस नुकसानकारक ठरला. परंतु यावर्षीचे 2026चा जो काही पाऊस असेल तो सर्वसाधारण असेल आणि खरीप पिकं जे आपल्याकडे घेतल्या जातात त्या पिकासाठी हा पोषक राहणार आहे. त्यामुळे यावर्षीचं खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगलं लाभदायक राहणार आहे. परंतु या पूर्व मोसमी पाऊस सुद्धा आपल्याकडे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हा आपल्याकडे पडणार आहे. तर एप्रिल महिन्याच्या 13 तारखेपासून या पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होईल, ज्यामध्ये की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा पाऊस होईल. आणि पूर्व मोसमी पावसामुळे आपल्याला शेतीची काही मशागत आहे, ते शेतीची मशागत करण्यासाठी हा पाऊस फार अत्यंत महत्वाचा, निर्णायक आणि महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने एप्रिल मे महिन्यामध्ये पूर्व मोसमी पावसामुळे आपल्याला शेतीची मशागत करायला फार सोयीस्कर पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. कारण हवामानाचा अचूक अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रयत्न राहिला. नवीन वर्षाचा जो काही संदेश असेल तो नवीन वर्षाचा संदेश मी पाडव्याला देणार आहे. कारण शालिवाहन शके चैत्र 1848 पासून आपलं मराठी नववर्ष चालू होत असतं आणि या चैत्र महिन्यामध्ये आपण बघत असताना आपण शेतकरी वर्गातले असल्या कारणानं आपण बघत असतो निसर्गामध्ये सुद्धा चैत्र महिन्याच्या नंतर नवीन झाडाला आता पानझड होत आहे. सुखसुखाट आहे, शुक्ष अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे. हे नवीन वर्ष याला म्हणता येणार नाही. नवीन वर्ष काही लोकांसाठी, खास लोकांसाठी ते 31 तारखेचं असतं. परंतु एक अध्यात्म आणि एक शास्त्रानुसार जर बघितलं तर खरंच नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरुवात होतं आणि चैत्रापासून 19 मार्च पासून हे आपल्याला नवीन वर्ष हे लाभकारक ठरणार आहे. त्यावेळेस ह्या शुभेच्छा तुम्हाला त्यावेळेस देईल. तरी देखील काही माझी जी काही संकल्पना असेल ते कुणाला आवडू शकते, कुणाला आवडू शकणार नाही. त्याबद्दल मी क्षमस्व असेल आणि पुढील जे काही संदेश असतील ते तुम्हाला निश्चितच पावसाबद्दलचे अचूक देण्याचा मी प्रयत्न करेल. तोपर्यंत मी रजा घेतो. माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.